बघा हे आपलं काय झालं, तो लाईट गेली होती. ठीक आहे, लाईट गेल्यामुळे तो प्रॉब्लेम तिथूनच ते स्टॉप झालं. ठीक आहे, लॅपटॉपला बॅकअप नाही त्याच्यामुळे ते तिथून बंद झालं. ठीक आहे, तर आपण हा प्रॉब्लेम परत एकदा सुरू करू. तर झालं नव्हतं. तर बघा आता प्रॉब्लेम नंबर 7. प्रॉब्लेम नंबर 7 मध्ये काय दिलेलं आहे, प्रॉबिलिटी ऑफ दॅट बॉम्ब ड्रॉप फ्रॉम द प्लेन अँड हिट द टार्गेट. मग बघा एक बॉम्ब आहे, अ बॉम्ब दिलेलं आहे. बघा इथं काय दिलेलं आहे, अ बॉम्ब. अ बॉम्ब म्हणजे काय, की एक बॉम्बची प्रॉबिलिटी आहे तो बरोबर त्या टार्गेटला जायची किती प्रॉबिलिटी दिलेली सिंगल बॉम्बची, तर ती दिलेली बघा आपल्याला. मग बघा इथं लिहायचं सिंगल बॉम्ब प्रोबॅबिलिटी. हिट हिट म्हणजे काय, त्या त्या पॉईंटला जाऊन काय करणे, टार्गेट होणे, हिट द बॉम्ब. हिट हीच किती दिलेली आहे 0.4, म्हणजेच पी किती दिलेलं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस 0.4 दिला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना बघा टू बॉम्ब कॅन डिस्ट्रॉय अ ब्रिज. मग बघा आता इथं काय सांगितलं, दोन बॉम्ब जे आहे ते ब्रिजला डिस्ट्रॉय करणार आहे. काय करणार आहे, दोन बॉम्ब ब्रिजला डिस्ट्रॉय करू शकता असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, त्यानंतर ना बघा इफ इन 6 बॉम्ब आर ड्रॉप, म्हणजे आपण काय करणार तिथं 6 बॉम्ब ड्रॉप करणार आहे. त्याच्यानंतर फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ब्रिज विल बी डिस्ट्रॉय, म्हणजे काय करायचं आपल्याला की ब्रिज डिस्ट्रॉय झाल्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची कधी, 6 बॉम्ब पडल्यानंतर. आणि ब्रिज डिस्ट्रॉय व्हायला किती बॉम्ब पडावं लागते त्या ब्रिजवरती, 2 बॉम्ब मिनिमम. एक पडला तर होणार नाही आणि काहीच नाही पडली तर तो ब्रिज पण डिस्ट्रॉय होणार नाही. ठीक आहे, मग बघा प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आपल्याला किती दिलेलं होतं 0.4 एका बॉम्बसाठी. ठीक आहे, मग क्यू काय राहतं, क्यू राहतं बघा क्यू इज इक्वल्स टू 1 मायनस पी राहतं. म्हणजे बॉम्ब नाही पडायचे चान्सेस किती आहे, 1 मायनस 0.4 म्हणजेच 0.6. ठीक आहे, मग प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर किती आहे 0.6 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना किती बॉम्ब आहे टोटल, N6 बॉम्ब आहे. आणि त्याच्यामधले आता आपल्याला काय विचारलं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्ट्रॉय द ब्रिज म्हणजेच आर. बघा आणि आर किती दिलेलं आहे आता इथं. आता बघा इथं काय सांगितलं त्यांनी, की 2 बॉम्ब पडले पाहिजे. किती बॉम्ब पडले पाहिजे, 2 बॉम्ब. 2 पडले तर काय होणार, ब्रिज डिस्ट्रॉय होणार. जर 2 पेक्षा कमी बॉम्ब पडले तर ब्रिज काय होणार आहे, डिस्ट्रॉय नाही होणार आहे. मग जर 3 पडले तर ब्रिज डिस्ट्रॉय होणार आहे, 2 पडले तर डिस्ट्रॉय होणार, 4 पडले तरी पण डिस्ट्रॉय होणार आहे, आणि 5 पडले तरी पण डिस्ट्रॉय होणार आहे. बघा तर मग बघा आता आपल्याला काय करायचं, पहिले लिहायचं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला. मग इथं लिहायचं बाय द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, बाय द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. मग फॉर्म्युला काय आहे, पी ऑफ आर इज इक्वल्स टू एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर. ठीक आहे, मग हा काय आपला फॉर्म्युला आहे. मग बघा आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय सांगितलं त्यांनी, की कमीत कमी किती बॉम्ब पडले पाहिजे ॲटलिस्ट. मग इथे लिहा ॲटलिस्ट 2 बॉम्ब आर रिक्वायर्ड टू डिस्ट्रॉय द ब्रिज. मग बघा किती बॉम्ब लागते, 2 बॉम्ब लागते डिस्ट्रॉय करायसाठी. मग बघा आता याच्यामध्ये सपोज हा फर्स्ट आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 6 बॉम्ब आहे. ठीक आहे, जर एकच बॉम्ब जर त्या टार्गेट पॉईंटला पडला, हा एक, आणि हे पडले नाही बाकीचे, तर मग काय होणार, डिस्ट्रॉय होणार नाही. जर एक पण बॉम्ब पडला नाही त्यावेळेस पण डिस्ट्रॉय होणार नाही. आणि बघा आता हा सेकंड बॉम्ब
म्हणजे हे 2 पडले तर ब्रिज डिस्ट्रॉय होणार आहे, ठीक आहे. जर 3 पडले तरी पण डिस्ट्रॉय होणार आहे, 4 पडले तरी पण डिस्ट्रॉय होणार आहे, 5 पडले तरी पण डिस्ट्रॉय होणार आहे, 6 जरी पडले तरी पण डिस्ट्रॉय होणार आहे. जर एक बी नाही पडला तर डिस्ट्रॉय होणार नाही आणि 2 पडले तर डिस्ट्रॉय होणार नाही. मग बघा आता प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस म्हणजे बघा डिस्ट्रॉय व्हायचे चान्सेस. मग पी ऑफ आर इज इक्वल्स टू 1 मायनस काय करू शकतो आपण, बघा बॉम्ब पडलाच नाही त्यावेळेस पण काय होणार आहे, डिस्ट्रॉय होणार नाही. आणि जर एकच बॉम्ब पडला तर त्यावेळेस पण काय होणार नाही, डिस्ट्रॉय होणार नाही. म्हणजे बघा तुम्हाला सांगितलं होतं मी टोटल प्रॉबिलिटी काय आहे, टोटल प्रॉबिलिटी इज इक्वल्स टू सक्सेस म्हणजे काय की ब्रिज फुटू शकतो, म्हणजे सक्सेस प्लस फेल्युअर. आपल्याला काय सांगितलं इथं, डिस्ट्रॉय व्हायचे चान्सेस सांगितले म्हणजेच प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस विचारले. मग बघा मग आर इक्वल्स टू काय होणार, प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस डिस्ट्रॉय कधी कधी होऊ शकतो जर आपले 2 3 4 5 6 म्हणजे टोटल किती, आर इक्वल्स टू जर 5 घेतलं तर तरी पण तेच येणार आहे, ठीक आहे. म्हणजेच काय करायचं बघा इथं, मग प्रॉबिलिटी ऑफ डिस्ट्रॉय जर फाइंड आउट करायचं असेल म्हणजे टोटल प्रॉबिलिटी काय आहे 1 आहे, बरोबर. बघा इथं सक्सेस आणि फेल्युअर व्हायचं दोन्हीची जर ॲडिशन केली तर किती आहे, 1 आहे. मग प्रॉबिलिटी ऑफ डिस्ट्रॉय मग प्रॉबिलिटी ऑफ नॉट डिस्ट्रॉय, मग बघा आपल्याला या दोन्ही, मग आपण काय करू शकतो, प्रॉबिलिटी ऑफ डिस्ट्रॉय इज इक्वल्स टू 1 मायनस प्रॉबिलिटी ऑफ नॉट डिस्ट्रॉय, ठीक आहे. मग प्रॉबिलिटी ऑफ नॉन डिस्ट्रॉय कशी काढू शकतो, तर नॉन डिस्ट्रॉय कधी होणार आहे, ज्यावेळेस 0 बॉम्ब पाडणार आहे म्हणजेच आर इक्वल्स टू 0. म्हणजेच बघा पी ऑफ आर म्हणजेच पी ऑफ 0 जर असेल तर डिस्ट्रॉय होणार नाही. पी ऑफ 1 जर असेल म्हणजेच काय, पी ऑफ 1 पी ऑफ आर इज इक्वल्स टू म्हणजे एकच जर बॉम्ब पडला तरी पण काय होणार नाही, डिस्ट्रॉय होणार नाही. पण बाकीचे जेवढे बॉम्ब पडतील त्यावेळेस काय होणार आहे, ते डिस्ट्रॉय होणार आहे. मग काय करायचं इथं बघा, पी ऑफ आर इज इक्वल्स टू 1 मायनस पी ऑफ 0 मायनस पी ऑफ ब्रॅकेटमध्ये घ्या 1 ब्रॅकेट कम्प्लीट. मग हे कळलं तुम्हाला कसं काढलं, तर हे 1 मायनस प्रॉबिलिटी ऑफ नॉट डिस्ट्रॉय काढले. हे दोन काय आहे, या दोन केसमध्ये डिस्ट्रॉय होणार नाही, बरोबर. मग आता लिहायचं फॉर्म्युला 1 मायनस ब्रॅकेटमध्ये बघा आपल्याला एन किती दिलेलं आहे, 6 दिलं आहे. मग आता इथं आर किती घेतला आपण, स्टार्टिंगला 0 घेतला आहे, मग ठीक आहे. मग 6 एन इथं एनच्या आरच्या जागेवरती 0 पी रेश टू आर क्यू रेश टू एन मायनस आर, ठीक आहे, प्लस 6 एन 1 पी रेश टू आर क्यू रेश टू एन मायनस आर ब्रॅकेट कम्प्लीट, ठीक आहे. मग आता बघा नेक्स्ट पेजवरती आपण फॉर्म्युला लिहू, पी ऑफ आर इज इक्वल्स टू 1 मायनस ब्रॅकेटमध्ये पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 ब्रॅकेट कम्प्लीट, ठीक आहे. 1 मायनस एन सी आर, ठीक आहे. फॉर्म्युला काय, एन सी आर. मग एनच्या जागेवरती किती पुट करायचं, 6 एन 0 पी रेश टू आर क्यू रेश टू एन मायनस आर, ठीक आहे, प्लस परत 6 एन 1 पी रेश टू आर क्यू रेश टू एन मायनस आर, ठीक आहे, ब्रॅकेट कम्प्लीट. मग बघा आता इथं लिहायचं 1 मायनस ब्रॅकेटमध्ये 6 एन 0 मग पी किती आहे 0.6, ठीक आहे. मग इथं किती येणार, आता एन आर किती आहे 0 आहे, ठीक आहे, इंटू क्यू किती आहे 0.4 आहे, ठीक आहे. आणि इथं किती येणार मग 6 मायनस 1 प्लस 6 एन 1 0.6 रेश टू 0.4 सॉरी 0 नाही 1 येणार, आरच्या जागेवरती 1 लिहायचं, इंटू 0.4 रेश टू
आता बघा 6 मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट. मग बघा 1 मायनस, आता बघा इथं 6 फॅक्टोरियल अपॉन 0 फॅक्टोरियल इंटू, किंवा तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटरमध्ये फॅक्टोरियलची व्हॅल्यू काढू शकता बघा. मग तुम्ही डायरेक्ट टाकू शकता. त्याच्यासाठी काय करायचं, शिफ्ट त्या कॅल्क्युलेटरमध्ये बघा शिफ्ट बटन दाबायचं, शिफ्ट आणि इथं मोडच्या खाली एक बटन आहे बघा लॉजिक, आणि किंवा एक्स इनवर्स काढायचं, त्याला शिफ्ट दाबून एक्स फॅक्टोरियल पण काढू शकता बघा. तुम्हाला तिथं डायरेक्ट आन्सर येणार. मग तिचा आन्सर येतो बघा किती, 0.046656 प्लस 0.186624. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही 1मधून मायनस जर केलं तर त्याचा आन्सर येतं बघा 0.7667. ठीक आहे. मग प्रोबॅबिलिटी ऑफ आर इज इक्वल्स टू किती आलं, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ फुल डिस्ट्रॉय होण्याचे चान्सेस किती आहे, 0.76% आहे. 0.7667 प्रोबॅबिलिटी आली. ठीक आहे. पर्सेंटेजमध्ये 76.67 आहे. मग बघा आपण इथं काय केलं की आपल्याला म्हणजे नाही का बीज डिस्ट्रॉय व्हायचे चान्सेस पाहिजे होते. म्हणजेच आपल्याला आपण काय केलं, फेल्युअर व्हायचे चान्सेस फाइंड आउट केले आणि त्याच्यामधून 1मधून ते मायनस केले, ऑटोमॅटिक आपल्याला सक्सेस व्हायचे चान्सेस भेटले. म्हणजेच आपण काय केलं, 1 मायनस फेल्युअर चान्सेस केले आणि सक्सेसचे चान्सेस आपल्याला भेटले. म्हणजे बघा कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड नाही व्हावं म्हणून आपण काय केलं, तिथं रिव्हर्स केलं. बघा तुम्हाला इथं दाखवलं तुम्ही, मी इथं तुम्हाला परत एकदा ड्रॉ करून दाखवलं कसं केलं आपण तिथं. बघा हे 6 बॉम्ब होती, 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे. मग बघा याच्यामध्ये आपण काय केलं की जर एक पण बॉम्ब पडला नाही त्यावेळेस पण काय होणार आहे, बीज डिस्ट्रॉय होणार नाही. जर एकच बॉम्ब पडला हा आणि बाकीचे हे पडलेच नाही तर मग तशा केसमध्ये पण काय होणार आहे, हे डिस्ट्रॉय होणार नाही. म्हणजे हे काय आहे, फेल्युअर आहे. हे काय आहे, फेल्युअर आहे. ठीक आहे. आणि सक्सेस कधी कधी भेटू शकतं, 2 पडले, 3 पडले, 4 पडले, 5 पडले, 6. म्हणजेच काय की टोटल आपले किती बॉम्ब पडले, 5 जर पडले तर ते पण डिस्ट्रॉय होणार आहे. 4 पडले तरी डिस्ट्रॉय होणार आहे. त्याच्यानंतर 3 पडले तरी पण डिस्ट्रॉय होणार आहे. 2 पडले तरी पण डिस्ट्रॉय होणार आहे. म्हणजे हे काय सक्सेस आहे. मग प्रत्येकाचे सेपरेट काढू शकतो, म्हणजे नाही का, P(2) प्लस P(3) प्लस P(4) प्लस P(5) प्लस P(6). मग बघा हे सगळे आपल्याला फाइंड आउट करावं लागले असते जर आपल्याला सक्सेसचे चान्सेस फाइंड आउट करायचे होते. हे केल्यानंतर पण तेच आन्सर येणार होतं बघा. नाही तुम्ही करून बघा तरी पण हेच आन्सर यायला पाहिजे. म्हणजेच काय की प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्ट्रॉय इज इक्वल्स टू P(2) घ्यावं लागेल प्लस P(3) प्लस P(4) प्लस P(5) प्लस P(6). मग प्रत्येकाला काय करायचं, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला अप्लाय करायचा, कोणता, हवाला प्रत्येकासाठी, आणि त्यांची सगळ्यांची जर ॲडिशन केली तर तुम्हाला तरी पण एवढंच आन्सर भेटणार आहे. जर तुम्ही 1 मायनस, आता बघा 2 याच्यात डिस्ट्रॉय होणार नाही, म्हणजेच कोणते, P(0) प्लस P(1) हे जर केलं, हे दोघांची ॲडिशन करून ती ॲडिशन जर 1मधून मायनस केली तरी पण हेच आन्सर भेटणार आहे. ठीक आहे. म्हणजे इथं काही वेगळं करेल नाही, तेच यूज केलं, फक्त इथं एक ट्रिक यूज केली की सक्सेस प्लस फेल्युअर इक्वल्स टू 1 राहतं. मग आपल्याला त्यांनी सक्सेसचं विचारलं होतं, सक्सेसचं कॅल्क्युलेशन जास्त कॉम्प्लिकेटेड होऊ नये म्हणून आपण फेल्युअरचं फाइंड आउट केलं आणि त्याला 1मधून मायनस केलं, ऑटोमॅटिक आपल्याला काय भेटलं, सक्सेसचं व्हॅल्यू भेटते. ठीक आहे. याच्यात काही वेगळं असं काही नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. आता बघा याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ठीक आहे. कधी पण प्रॉब्लेममध्ये सपोज नाही का, आता तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे, प्रॉब्लेममध्ये दिलेले सगळ्यात पहिले सपोज असं दिलेलं राहील, एक्झॅक्टली 2 डिफेक्टिव्ह किंवा
एक्झॅक्टली 2 बॉम्ब ड्रॉप, त्याच्यानंतर 2 हेड. असं जेव्हा आपण दिलेलं नाही एक्झॅक्टली 2 जर दिलेलं नाही असं एक्झॅक्टली वर्ड असेल एक्झॅक्टली 2, एक्झॅक्टली 3, एक्झॅक्टली 4, एक्झॅक्टली 5, तर अशा केसमध्ये मग आर इक्वल्स टू किती घ्यायचा, 2 घ्यायचा. किती घ्यायचा, आर इक्वल्स टू 2 घ्यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे एक्झॅक्टली वर्ड जिथं पण येईल तशा केसमध्ये आर इक्वल्स टू 2 घ्यायचं. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन बघा, जर प्रॉब्लेममध्ये असं दिलं असेल ॲटलिस्ट 2 डिफेक्टिव्ह, ॲटलिस्ट 2 डिफेक्टिव्ह बघा, 2 डिफेक्टिव्ह, 2 हेड, त्याच्यानंतर ॲटलिस्ट 3 ड्रॉप. मग अशी केस जर द्यायला असेल ॲटलिस्ट वर्ड जिथे यूज करेल, सपोज आता बघा इथं 2 डिफेक्टिव्ह सांगितलं, मग एनची जी व्हॅल्यू आहे म्हणजे नाही का जो आर जो आहे तो आर काय राहणार आहे बघा, N2 काय राहू शकतो बघा, ॲटलिस्ट 2 वर्ड आला म्हणजे N पासून 2 पर्यंत राहील. त्याच्यानंतर ॲटलिस्ट 2 हेड. मग आता बघा इथं तर सपोज N नंबर ऑफ हेड नाही का, नंबर ऑफ जेवढे दिलेले ते म्हणजेच N2 2 हेडपर्यंत राहणार. मग ॲटलिस्ट 3 ड्रॉप. मग सपोज N इक्वल्स टू 6 आहे तर मग ते जे राहणार आहे आरची व्हॅल्यू, कशाची व्हॅल्यू, आरची व्हॅल्यू. ठीक आहे. मग आरची व्हॅल्यू इथं किती येणार, आर इक्वल्स टू N2 3 राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं दिलेलं असेल थर्ड ॲट मोस्ट डिफेक्टिव्ह, ॲट मोस्ट. मग ॲट मोस्ट वर्ड जिथे येणार आहे तशा केसमध्ये बघा आपण काय करायचं, आर इक्वल्स टू 0 टू बघा ॲट मोस्ट 2 डिफेक्टिव्ह, ॲट मोस्ट 3 हेड्स, त्याच्यानंतर ॲट मोस्ट 3 ड्रॉप. मग अशी जर केसेस असेल मग बघा ॲट मोस्ट 2 डिफेक्टिव्ह सांगितलं इथं, मग त्याची व्हॅल्यू येणार 0 टू 2 पर्यंत. त्याच्यानंतर बघा ॲट मोस्ट आरची व्हॅल्यू किती येईल, मग इथं 0 टू 3 येणार. आणि त्याच्यानंतर ॲट मोस्ट 3 ड्रॉप, मग आर इक्वल्स टू 0 टू 3 येणार. ठीक आहे. म्हणजे जितकं वर्ड दिलं 0 पासून सुरुवात होणार. बघा आता इथं ॲट लिस्ट वर्ड आला की काय की सपोज 6 आहे. ठीक आहे. आपले काय आहे N 6 आहे, 1 2 3 4 5 आणि 6. मग बघा ॲट लिस्ट वर्ड आला सपोज 2, मग 2 पासून पुढचे घ्यायचे N पर्यंत, म्हणजे ह्या झाल्या आरचे व्हॅल्यू. ठीक आहे. जर ॲट मोस्ट जर असेल सपोज मोस्ट 1 2 3 4 5 6, आता ॲट मोस्ट सांगितलं 3, मग 3 पासून 3 नंबरचं आहे 3 पासून खालचे घ्यायचे म्हणजे 1 2 3. ठीक आहे. हे एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर बघा दुसरा प्रॉब्लेम आहे हा, तर हा प्रॉब्लेम आता आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे. तर ह्या प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे की 20% सांगितलेलं आहे बरोबर. आणि हा प्रॉब्लेम के स्कीममध्ये पेपरला पण आलेला आहे, के स्कीममध्ये पेपरला आलेला आहे बघा. आता हा प्रॉब्लेम आलेला होता 4 मार्कासाठी. बघा इथं लिहितो सोल्युशन. थोडासा प्रॉब्लेम इकडे घेऊ, जरा जास्त तिकडे गेला. ठीक आहे. मग दिलेलं आहे इफ 20% ऑफ बोल्ट प्रोड्यूस बाय अ मशीन, एका मशीननं 20% बोल्ट बघा. मग प्रोबॅबिलिटी ऑफ इथे लिहायचं प्रोबॅबिलिटी ऑफ बघा इथं काय सांगितलं आहे 20% ऑफ बोल्ट प्रोड्यूस बाय अ मशीन. काय सांगितलं एक मशीन, अ मशीन आर डिफेक्टिव्ह. किती सांगितली डिफेक्टिव्हची प्रोबॅबिलिटी, डिफेक्टिव्ह इथं लिहा अ मशीन इज इक्वल्स टू किती सांगितली 20%. ठीक आहे. मग 20% जर आपण कन्वर्ट केलं कशामध्ये, मग बघा पी इक्वल्स टू किती आलं, मग पर्सेंटेज काढून टाकायचं तर डिवाइड बाय 100 करावं लागतं. ठीक आहे. मग ती किती येईल 0.2 येणार. ठीक आहे. मग आता आपण पी काय घेतला की डिफेक्टिव्ह किती आलेले ते घेतलं. ठीक आहे. डिटरमाइन द प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट आउट ऑफ 4, म्हणजे बघा इथं 4 काय दिलेलं आहे 4 मशीन दिलेले आउट ऑफ 4, मग किती N इक्वल्स टू 4 आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पी जर
आपल्याला पी इक्वल्स टू जर 0.2 असेल, किती 0.2, मग क्यू इक्वल्स टू किती येईल, मग पी मायनस सॉरी या 1 मायनस, मग पी म्हणजे काय सक्सेस आहे आणि क्यू काय राहतं फेल्युअर राहतं, म्हणजे ते काय तर सक्सेस मायनस फेल्युअर. ठीक आहे, मग पी इक्वल्स टू 1 मायनस 0.2 म्हणजे फेल्युअर किती येणार आहे 0.8 येणार आहे, म्हणजे क्यू इक्वल्स टू किती आलं 0.8 आलं. ठीक आहे, मग बघा आता पहिल्यांदा आपल्याला त्यांना विचारलेलं आहे, काय विचारलं आहे की इथं दिलेलं आहे बघा. मग फाइंड आउट काय करायचं आहे, 1 इज डिफेक्टिव्ह, फक्त एकच डिफेक्टिव्ह आहे. मग लिहा पहिली इथं, मग प्रोबॅबिलिटी ऑफ 1 इज डिफेक्टिव्ह. ठीक आहे, आणि प्रोबॅबिलिटी ऑफ 1 डिफेक्टिव्ह आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आर इक्वल्स टू किती दिलेलं आहे, मग हे बघा इथं एक्झॅक्टली सांगितलं आहे. आता काय आहे की इथं सांगितलं आहे 4 मशीन, किती मशीन आहे 4 मशीन, 4 मशीनवर किती बोल्ट मॅन्युफॅक्चर होणार ॲट अ टाइम 4 बोल्ट. नट अँड बोल्ट माहिती आहे ना, नट आणि बोल्ट बघा असेंब्ली होती, नट पण बोल्ट यूज केल्या जात्या कुठल्या पण दोन गोष्टी जोडण्यासाठी असेंबल करायसाठी. ठीक आहे, मग आता नट अँड बोल्ट मॅन्युफॅक्चर होते, नट नाही होते. ठीक आहे, मग 4 मशीन आहे, 4 मशीनवरती 4 बोल्ट मॅन्युफॅक्चर होतात ॲट अ टाइम. मग त्यांनी सांगितलं आहे की त्या 4पैकी एक डिफेक्टिव्ह राहतो, 4पैकी काय राहतं एक डिफेक्टिव्ह राहतं. तर आपल्याला त्याची प्रॉबिलिटी फाइंड आउट करायची. मग बघा एन इक्वल्स टू किती दिलेलं आहे 4 दिलेलं आहे, आणि आर इक्वल्स टू किती घ्यायला सांगितलं, आता इथं 1 डिफेक्टिव्ह म्हणजेच 1. मग आता प्रॉबिलिटी फाइंड आउट करायची. बघा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशननुसार पी ऑफ आर एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर. ठीक आहे, मग आपल्याला आरची व्हॅल्यू किती सांगितली 1. मग बघा 1 पुट करा, एन किती आहे 4 आहे, आरच्या जागेवरती 1 पुट करायचा, पी रेस टू 1 क्यू रेस टू 4 मायनस 1. ठीक आहे, मग बघा 4 फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल 4 मायनस 1 फॅक्टोरियल. ठीक आहे, इंटू पी किती दिलेलं आहे 0.2 रेस टू 1 इंटू क्यू किती आला होता आपला 0.8 रेस टू 3. ठीक आहे, मग बघा इथं काय होणार 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 अपॉन 1 इंटू 1, 1चं 1च राहणार आहे. ठीक आहे, आणि 3 फॅक्टोरियल येणार इथं, मग 3 फॅक्टोरियलचं काय होणार 3 इंटू 2 इंटू 1 होणार. ठीक आहे, मग इथं 1 इंटू 0.2 रेस टू 1 0.8 रेस टू 3. मग याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर बघा इथं हे कॅन्सल होणार, ही टर्म पूर्ण कॅन्सल होणार. मग इथे येणार फक्त 4 इंटू 0.2 रेस टू 1 इंटू 0.8 रेस टू 3. मग त्याचा आन्सर येतं बघा, कॅल्क्युलेट करा. त्याचं येतं 0.4096. हे काय आलं प्रोबॅबिलिटी ऑफ 1, म्हणजेच 1 डिफेक्टिव्ह यायचे चान्सेस आले. मग 1 डिफेक्टिव्ह यायचे चान्सेस किती आहे, एक मिनिट इथं थोडंसं बाजूला लिहितो. ठीक आहे, बघा पी ऑफ आर इज इक्वल्स टू 0.4096. म्हणजेच काय आहे की एक डिफेक्टिव्ह यायची प्रॉबिलिटी किती आहे 0.4096 आहे, म्हणजे 40%. ठीक आहे, त्याच्यानंतर ना आता दुसरं काय विचारलं आहे आपल्याला, ॲट मोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह. आताच तुम्हाला सांगितलं होतं बघा, ॲट मोस्ट आल्यानंतर ना काय करायचं, मग इथं लिहायचं सेकंड पॉईंट, मग लिहायचं बघा इथं ॲट मोस्ट ॲट मोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह. ॲट मोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह. बघा मी तुम्हाला आता सांगितलं होतं ॲट मोस्ट जर वर्ड आला आणि इथं काय सांगितलं आहे 2 सांगितलं आहे, मग ॲट मोस्ट सांगितल्यानंतर तुम्हाला काय सांगितलं होतं मी, बघा आपल्याकडे किती मशीन आहे 1 2 3 आणि 4 आहे बरोबर. त्याच्यानंतर ना 0. ठीक आहे, आता 0 पासून सुरुवात झालेली. त्याच्यानंतर ना बघा इथं काय सांगितलं आहे ॲट मोस्ट 2,
ॲट मोस्ट 2. मग आता ॲट मोस्ट आल्यानंतर काय सांगितलं तुम्हाला, ह्याच्यापासून इकडच्या साईडची सगळी घ्यायची. मग बघा पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2. पी ऑफ किती 2, ठीक आहे. पी ऑफ 2 हे केलं तर मग आपल्याला काय भेटणार, प्रॉबिबिलिटी भेटणार, ठीक आहे, 4 बोल्टची. मग बघा फाइंड आउट प्रत्येकाचं लिहायचं आता. मग प्रत्येकासाठी फॉर्म्युला लिहायचा. एन बघा इथं आरची व्हॅल्यू किती 0 आहे, मग एन किती आपला 4 आहे, एन 0. मग पी किती आपला 0.2 रेस टू एन किती 0 इंटू 0.8 इंटू बघा 4 मायनस 0, ठीक आहे. आर किती 0 आहे प्लस, त्याच्यानंतर 1 घ्यायचा आता. मग एन किती आपला 4 आहे, ठीक आहे. इथं लिहायचं 4C1 0.2 रेस टू 1 इंटू 0.8 रेस टू, मग बघा 4 मायनस 1 किती होणार ते लिहायचं, प्लस 4C2 0.2 रेस टू 1 सॉरी 2 येणार आता, 0.2 रेस टू 1 नाही आपलं येईन आता इथं किती आहे R2 आहे, ठीक आहे. 2 घ्यायला 0.8 रेस टू 4 मायनस 2, ठीक आहे. मग आता हे सगळं फाइंड आउट करायचं. मग प्रत्येकाचं जर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट केलं तर किती येतं बघा. आता तर बघा पहिले यायचं येतं 0.4096 इथं 1 आहे, ठीक आहे, प्लस 4 इंटू 0.2 ब्रॅकेटमध्ये 0.8 रेस टू 3 आहे, ठीक आहे, प्लस इथं बघा 6 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.2चा स्क्वेअर होणार, म्हणून 0.2चा स्क्वेअर होतो 0.4, 0.8 रेस टू 2, ठीक आहे. मग याचं जर कॅल्क्युलेशन केलं त्याची प्रॉबिलिटी बघा 0.9728, ठीक आहे. मग बघा ॲट मोस्ट यायची प्रॉबिलिटी किती आहे 0.9728, ठीक आहे. मग लिहा इथं लास्टला ॲट मोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह, इज इक्वल्स टू 0.9728. म्हणजे बघा जास्तीत जास्त 2 यायची जास्तीत जास्त 2 डिफेक्टिव्ह यायचे चान्सेस किती आहे 0.9728, ठीक आहे. हे 2 आन्सर आले बघा आपले. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिल्या याच्यावरती काय होतं 1 डिफेक्टिव्ह विचारलं होतं, ठीक आहे. मग 1 डिफेक्टिव्ह यायचे चान्सेस किती आहे 0.4096 आणि 2 जास्तीत जास्त 2 याची डिफेक्टिव्ह चान्सेस किती 97.28, ठीक आहे, किंवा 0.9728. मग बघा हा प्रॉब्लेम आला होता 4 मार्कासाठी, किती 4 मार्क्स. बघा याच्यात काय दिलेलं होतं 20% दिली होती प्रॉबिलिटी. आता इथं पर्सेंटेजमध्ये दिली होती, पर्सेंटेजमधलं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं तर त्याला डिवाइड बाय पर्सेंटेज, जर आपण त्याला डिवाइड बाय 100 केलं तर ते किती येणार 0.2. मग बघा पी जर 0.2 असेल तर फेल्युअर चान्सेस किती आहे 1 मायनस पी 0.8 आहे, ठीक आहे. मग बघा इथं 4 आउट ऑफ 4 बोल्ट आहे, म्हणजे 4 बोल्ट सांगितलं आहे, पी इक्वल्स टू 4 दिलं आहे, बरोबर. मग पी इक्वल्स टू 4 दिल्यामुळं आता एनची व्हॅल्यू आपल्याला माहीत झाली, पीची पण माहिती आहे, त्याच्यावरून आपण पीवरून क्यूची फाइंड आउट केली. मग क्यूची फाइंड आउट केल्यानंतर पहिलं काय विचारलं आहे 1 डिफेक्टिव्ह दिलेलं आहे, म्हणजे आर आपल्याला इथं डायरेक्ट 1 दिलं होतं, बरोबर. मग 1 दिल्यानंतर आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं. मग फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्यानंतर आपल्याला आर पी ऑफ 1 भेटला 0.4096, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं दिलेलं होतं ॲट मोस्ट 2 डिफेक्टिव्ह सांगितलं होतं, ॲट मोस्ट वर्ड यूज आला बघा.
मग मोस्ट वर्ड यूज आल्यानंतर तुम्हाला इथं मी सांगितलं होतं, इथं काय सांगितलं ॲट मोस्ट 2, मग 2 पासून छोटे जेवढे पण नंबर आहे त्यांची ॲडिशन करायची. मग इथं बघा ॲटलिस्ट 2 जर आलं असतं तर काय केलं असतं तुम्ही, मग ॲटलिस्ट जर बघा इथं तुम्हाला मी साईडला करून दाखवतो. मग बघा इथं लिहून दाखवतो तुम्हाला. त्याच्यामध्ये जर असं दिलं असतं ॲटलिस्ट 2 आर डिफेक्टिव्ह, 2 आर डिफेक्टिव्ह. मग बघा ॲटलिस्ट वर्ड आला, मग तुम्हाला सांगितलं 0, 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे. मग बघा ॲटलिस्ट वर्ड आला म्हणजे ॲटलिस्ट, मग तुम्हाला इथून पुढची ॲडिशन करावं लागतं. म्हणजे मग तुम्हाला काय करावं, P(2) प्लस P(3) प्लस P(4) करावं लागलं असतं. आणि हे जे काय असतं ॲटलिस्टचं आन्सर असतं. किंवा दुसरी गोष्ट तुम्ही काय केलं असतं, 1 मायनस P(0) केलं असतं प्लस P(1) केलं असतं. आणि यांचं याच्यातनं जेव्हा 1मधून मायनस केलं तरी पण याचा आन्सर भेटला असतं. किंवा तुम्ही इथं बघा इथं काय केलं, तिन्हीची ॲडिशन केली. ठीक आहे. किंवा तुम्ही इथं असं पण करू शकत होते, 1 मायनस P(3) प्लस P(4). ठीक आहे. हे जर केलं असतं तरी पण तुम्हाला सेमच आन्सर भेटला असतं. म्हणजे काय, ह्या राहिलेल्या 2 यांचं कॅल्क्युलेशन करायचं आणि 1मधून मायनस करायचं ॲट मोस्टमध्ये. आणि बघा ॲट लिस्टमध्ये काय केलं आपण, हे जे 2 होते हे 3, ह्या तिन्हीची आपल्याला ॲडिशन करावं लागली असते किंवा 1 मायनसमधून हे करावं लागले असते. आणि इथं तुम्ही काय करायचं होतं, या 2मधून हे जर 1मधून मायनस केले असते तरी पण आपल्याला भेटलं असतं. ठीक आहे. म्हणजे हे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं फक्त. ॲट मोस्ट वर्ड यूज आला की तिथून पाठीमागचे, आणि ॲट लिस्ट जर आला तर तिथून पुढचे. ठीक आहे. बाकीचं आपण उद्याच लेक्चरमध्ये बघू. तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे.